विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपलं खूप सारं स्वागत आहे. आपण पाहायला सुरू केलंय श्यामसुंदर माने इन्स्पायरिंग यू हे आपलं हक्काचं यूट्यूब चॅनल. अगदी 3-4 वर्षापासून आपण 12वीचे खूप सारे कंटेंट अपलोड केलेत. आजचा जो आपला विषय आहे तो आहे की रायटिंग स्किलमध्ये आपलं जे आता 11 फेब्रुवारीला जे पेपर आहे त्या पेपरमध्ये आपल्याला रायटिंग स्किलला 16 पैकी 16 मार्क मिळवायचे असतील तर काय ट्रिक करावे लागतील किंवा कोणते ऑप्शन निवडावे लागतील त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. निश्चितपणे तुम्ही म्हणाल, खात्रीने म्हणाल की सर हा व्हिडिओ पाहिल्यामुळे आम्हाला कळालं की कोणते ऑप्शन बेटर आहे. त्याशिवाय माझ्या खूप साऱ्या व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्याशिवाय माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची एक लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडून डायरेक्ट तुम्हाला नोट्स याव्या किंवा व्हिडिओच्या लिंक याव्या तर तो व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा. त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. शिवाय स्क्रीनवर सुद्धा मी व्हॉट्सअप नंबर तुम्हाला शेअर करतोय. फक्त हाय करा, त्याच्यावर मी तुम्हाला ग्रुपची लिंक पाठवू शकतो. ठीक आहे, चला. मी श्यामसुंदर माने. आज आपण 11 फेब्रुवारी 2025ला होणाऱ्या इंग्रजी विषयाच्या तयारी संदर्भात येणाऱ्या 4-5 दिवसात खूप सारे व्हिडिओ देणार आहोत. सो व्हिडिओला लाईक नक्की करा. आता बघा, रायटिंग स्किल लिहिताना सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काय की तुम्हाला जे ऑप्शन्स आहेत वेगवेगळे त्या ऑप्शन्समधला कुठला कंटेंट आपण अटेम्प्ट करायचा आहे ते समजणं खूप महत्त्वाचं आहे. तर एकूण 4 रायटिंग स्किल आहेत आपल्याला आणि प्रत्येक रायटिंग स्किल 4 मार्काला आहे. जसं की 4A, 4B, 4C आणि 4D. त्यात काय काय ऑप्शन आहेत हे मी जर बाजूला स्क्रीनवर देतो तेही तुम्ही चेक करा. बघा, पहिलाच ऑप्शन आहे आपला क्वेश्चन नंबर 4A मध्ये. त्याच्यामध्ये 3 ऑप्शन आहेत. त्यातला पहिला आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, दुसरा आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि तिसरा आहे ग्रुप डिस्कशन. आता या 3 मधला तुम्ही कोणता सोडवता ह्याच्यावर तुम्ही किती वेळ देणार आहे, किती ॲक्युरेटली लिहिणार आहे आणि किती जास्त मार्क पडणार आहे हे डिपेंड आहे. त्यामुळं तुम्हाला यू हॅव टू मेक अ स्मार्ट चॉईस. ओके, सो आता बघा, स्टेटमेंट ऑफ पर्पजला किमान 6 पॅसेज उत्तर लिहावं लागतं. हे तुम्ही आपल्या तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक्झाम्पल दिले त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल. स्टेटमेंट ऑफ पर्पज अटेम्प्ट करायचा नाही आहे. दुसरं आहे ग्रुप डिस्कशन. आता बघा, ग्रुप डिस्कशनमध्ये 4-5 कॅरेक्टर असणार आहेत आणि ते डिस्कस करणार आहेत. सो मला वाटतं की तेही खूप लेंदी होईल आणि खूप लोकांचे रोल्स तुम्हाला करावे लागतील आणि ती कॉम्प्लिकेटेड थॉट प्रोसेस आहे. त्याच्यामुळं 4A मधला माझा रेकमेंडेशन आहे हे काय, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज. हो, तुम्हाला ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजच अटेम्प्ट करायचं आहे. एक पॅसेजमध्ये 5 ओळीचं उत्तर लिहायचं आहे आणि तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात. असं मी का म्हणतो, कारण जेवढं शॉर्ट आन्सर, जेवढं इन्स्टंट तुम्हाला लिहिता येईल, चला मी तुम्हाला ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजबद्दल सांगत होतो की जेवढं इन्स्टंट आणि जेवढं शॉर्ट तुम्ही लिहाल तेवढे तुमचे मार्क्स पडण्याचे चान्सेस काय आहेत सांगत होतो तुम्हाला की ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे, कारण तो शॉर्ट आहे, इन्स्टंट आहे, एक पॅसेजमध्ये उत्तर लिहायचं. आता याला मार्क पडण्याचे जास्त चान्सेस काय आहेत, कारण याला वेळ कमी लागणार आहे, कारण एकच पॅसेज लिहायचं आहे. कमी लिखाण असल्यामुळं ते कमीत कमी वेळात लिहून होईल, कमीत कमी चुका होतील आणि जास्तीत जास्त मार्क पडतील. सो हा आहे आपला क्वेश्चन 4A मधला रेकमेंडेड कंटेंट. तो म्हणजे काय, मी जसं म्हणालो ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज. पुढं आता रायटिंग स्किलमध्ये जो पुढचा ऑप्शन आहे आपल्याकडे तो आहे क्वेश्चन नंबर 4B. क्वेश्चन नंबर 4B मध्ये आपल्याकडे ऑप्शन्स आहेत ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन. आता परत एकदा पहा, रिपोर्ट रायटिंग, ईमेल रायटिंग आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन या 3 पैकी एक आपल्याला अटेम्प्ट करायचं आहे. आता जर तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल रिपोर्टला खूप सारे फॅक्ट्स, खूप सारे डिटेल्स तुम्हाला भरावे लागतात. ईमेललाही तेच आहे, तुम्हाला तो बॉक्स काढावा लागतो, टू, सेंडर, रिसिव्हर, सब्जेक्ट, खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. 3 पॅसेजमध्ये ईमेल लिहावा लागतो, कन्क्लूड करावा लागतो, इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ. पण याच्यामध्ये माझं रेकमेंडेशन आहे क्वेश्चन नंबर 4B साठी इंटरव्ह्यू क्वेश्चन अटेम्प्ट करा. आता मी असं का म्हणतोय, कारण तुम्हाला काय प्रश्न असतो की कुठल्याही एखाद्या नामांकित व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्या. तो क्रीडामधला असेल, ॲक्टिंगमधला असेल, हिरो असेल, सोशल वर्कर असेल, एखादं एक्झाममधला टॉपर असेल, काही असू शकतो. तर तुम्हाला त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि तुम्हाला साधारणतः 8 प्रश्न, म्हणजे एक ओळीचे एक प्रश्न 8 ओळी आणि तुम्ही 2 एक्स्ट्रा असे 10 प्रश्न इथे विचारायचे. त्यातले 5-6 प्रश्न, 5 ते 6 प्रश्न तुम्ही कॉमन ठेवू शकता. ते इंटरव्ह्यू क्वेश्चनचे जे कॉमन प्रश्न आहेत, जे कुठल्याही व्यक्तीला विचारले जाऊ शकतात, त्याचाही एक माझा व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की तो पहा.
त्यानंतर तुम्हाला एखादा व्हिडिओ भेटत नसेल तर कमेंट करा, आय गिव्ह यू. तर क्वेश्चन 4B मध्ये माझं रेकमेंडेशन तुम्हाला कळालंय की तुम्हाला काय करायचंय, इंटरव्ह्यू क्वेश्चन अटेम्प्ट करायचं आहे. कारण सांगितलं 8 ते 10 प्रश्न विचारायचे आहेत, 5-6 प्रश्न पाठ करून जा, 2-3 कस्टमाइज करा, दॅट्स इट, रेडी, तयार. 4पैकी 4 मार्क तर तुम्हाला देतील. आता क्वेश्चन नंबर 4C मध्ये आपण येऊया. क्वेश्चन नंबर 4C मध्ये आहे स्पीच रायटिंग, कंपेअरिंग आणि एक्सपान्शन ऑफ आयडिया. आता स्पीच रायटिंग मध्ये बघा की क्वेश्चन 4C मध्ये 3 ऑप्शन आहेत, स्पीच रायटिंग, कंपेअरिंग आणि एक्सपान्शन ऑफ आयडिया. याच्यामध्ये एक्सपान्शन ऑफ आयडियाला काय केलं जातं की एक प्रोवर्ब दिलं जाते, गुड थॉट दिला जातो आणि ते तुम्हाला 15 ते 20 ओळीमध्ये एक्सपांड करायचं असतो, लाईक एन एसे. हा एक ऑप्शन आहे. दुसरा आहे कंपेअरिंग, म्हणजे एखाद्या कार्यक्रमाचं फेअरवेल सेरेमनी, अवॉर्ड डिस्ट्रीब्युशन सेरेमनी, एखादं बर्थ अॅनिव्हर्सरी, काहीतरी कार्यक्रम कॉलेजने ऑर्गनाईज केलाय आणि तुम्हाला त्याचं अँकरिंग करायचं आहे, स्क्रिप्ट बनवा. तर मला वाटतं की याच्या 10 ते 12 एंट्री टाकावं लागतात तुम्हाला. नाव आय वुड लाईक टू कॉल, बऱ्याचशा गोष्टी आहेत, अँकरिंग तुम्हाला माहिती आहे. तर इथं माझं तुम्हाला रेकमेंडेशन असणार आहे स्पीच रायटिंग. कारण स्पीच रायटिंग मधला पहिला पॅसेज कॉमन असतो, शेवटचा पॅसेज कॉमन असतो, मध्ये 4-5 ओळी तुम्हाला लिहायचे. स्पीच रायटिंगचे सुद्धा माझे व्हिडिओ आहेत. तुम्हाला माझा एखादा व्हिडिओ शोधायचा असेल तर यूट्यूबच्या सर्च बारमध्ये तुम्हाला काय शोधायचं, समजा स्पीच रायटिंग तुम्हाला पाहिजे आहे तर स्पीच रायटिंग हे नाव टाका, त्याच्या पुढे श्यामसुंदर माने टाका, सर्च मारा, माझाच व्हिडिओ येईल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला एक ट्रिक सांगतो की यू डोंट वरी अबाउट हाऊ आय सेंड यू लिंक और हाऊ यू कॉन्टॅक्ट मी. सिम्पली यू सर्च इन द यूट्यूब वर. चॅनल सेट आहे, 68-70 हजारच्या आसपास सबस्क्रायबर आहेत, लोक आपल्या फॉलो करतात खूप वर्षापासूनचं. ट्रस्टेड चॅनल आहे इन्स्पायरिंग यू या नावाने. तुम्ही श्यामसुंदर माने इन्स्पायरिंग यू या नावाने शोधलं तर ते मिळेल, फक्त श्यामसुंदर मानेने शोधलं तरी मिळेल. चला, 4A मध्ये मी सांगितलं ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, 4B मध्ये सांगितलं मी इंटरव्ह्यू क्वेश्चन, 4C मध्ये सांगितलं मी स्पीच रायटिंग. आता राहिला प्रश्न 4D, हा आपला रायटिंग स्किलमधला शेवटचा प्रश्न आहे. याच्यामध्ये माझी रेकमेंडेशन काय आणि ऑप्शन काय ते आपण पाहूया. रिव्ह्यू आहे, ब्लॉग आहे आणि अपील आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन की फिल्म रिव्ह्यू तर येतो किंवा बुक रिव्ह्यू तर येतो. त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट काय मित्रांनो माहिती आहे का, की तुम्हाला ना ते ह्याच पिक्चरवर रिव्ह्यू लिहा किंवा त्याच पिक्चरवर रिव्ह्यू लिहा असं काही म्हणत नाही. ते सरळ सांगतात की राईट अ मूवी रिव्ह्यू विच मूवी यू रिसेंटली वॉच. अलीकडेच पाहण्यात आलेल्या एखाद्या चित्रपटावर मूवी रिव्ह्यू लिहा. म्हणजे तुम्ही काय करू शकता, कुठलाही एक तुम्हाला जो आवडतो, 3 इडियट्स, काय सुपर 30, तारे जमीन पर, सैराट, काय आवडतो तो एक पिक्चर घ्या, त्याचा डायरेक्टर कोण आहे, ॲक्टर्स कोण आहे, संगीतकार कोण आहे, कहाणी काय, सगळं करून एक प्रिपेअर करा एक आन्सर, मॉडेल आन्सर, आणि त्याच्यावरचा तो रिव्ह्यू देऊन टाका. काही अडचण नाही. म्हणजे इट्स लाईक यू नो व्हॉट इज द क्वेश्चन इन द बोर्ड एक्झाम. हे फिल्म रिव्ह्यू येणार आहे. याच्यामध्ये आणखी एक मी तुम्हाला एक सल्ला देईन की इथं रिव्ह्यू नाव आहे, त्याच्यामुळे ते फिल्म रिव्ह्यू विचारू शकतात किंवा बुक रिव्ह्यू विचारू शकतात. तुम्ही काय करायचंय, एक फिल्म रिव्ह्यू पाठ करून ठेवा, एक बुक रिव्ह्यू पाठ करून ठेवा, दॅट्स ऑल. तुम्हाला 4A, 4B, 4C, 4D 16 मार्कचा कंटेंट आहे. आरामात मार्क मिळतील तुम्हाला. आणि याच्या साईडला दुसरा एक इझी टॉपिक ही रायटिंग स्किलचा करून ठेवा. तुम्ही जेव्हा 3 पैकी एकच ऑप्शन चांगला प्रिपेअर करता तेव्हा तो असा प्रिपेअर केला पाहिजे की त्याला आलंच पाहिजे. एवढीच रिस्क असते, बाकी काही नाही. आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा, माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, सबस्क्राईब करा. थँक्यू अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.